हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 16, श्लोक क्रमांक 5. इदं कृतमिदं नेति द्वंद्वैर्मुक्तै यदा मनः धर्मार्थ काम मोक्षेषु निरपेक्षं तदा भवेत्. भावार्थ: हे कार्य केले, हे कार्य केले नाही अशा द्वंद्वातून जेव्हा चित्त मुक्त होते तेव्हा ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यामधूनही निरपेक्ष होते. माणसाच्या इच्छा नेहमीच अतृप्त असतात. इच्छा जरी उपभोगली तरी ती काही काळच तृप्ती देते. काही कालावधीनंतर तीच इच्छा पुन्हा होते. असे प्रत्येक इच्छेचे बाबत होत असते. यातच नित्य नवीन इच्छांची भर होत असते. अशा प्रकारे इच्छांची वैविध्यता वाढत असते. माणूस सदा अतृप्त राहतो. यामुळे तो हाती असलेल्या प्रत्येक कृतीमधून इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो. धर्माचाही तो उपभोगांच्या पूर्ततेसाठी वापर करतो. उपभोग मिळावेत म्हणून तो धार्मिक कृत्ये करतो. प्रत्येक धार्मिक कार्य हे काही ना काही वासना, कामना पूर्ण व्हाव्यात यासाठी केल्या जातात. त्याची उपासना सिद्धी प्राप्त झाल्या की साफल्याची ढेकर देते. अनेकविध उपभोगांसाठी त्याने निरनिराळ्या देवदेवतांची योजना केलेली आहे. एका देवदेवतेने उपभोग शमला नाही तर तो देवदेवता बदलतो. त्याला अर्थप्राप्ती उपभोगांच्या पूर्ततेसाठी हवी असते. उपभोग तर अमर्याद अनंत असतात. त्यामुळे त्याला कितीही धनसंपत्ती मिळाली तरी ती अपुरीच वाटते, कारण मागणीच अमर्याद असते. अशी अमर्याद धनसंपत्ती वैध मार्गाने मिळत नाही. वैध मार्गाला मर्यादा असतात. वास्तवात जगामध्ये प्रत्येकाने केवळ अत्यावश्यक गरजा भागण्यापुरतेच वापरले तर सर्वजण आनंदाने जगू शकतील एवढी धनसंपत्ती आहे. परंतु काही जणांना अमर्याद गरजा आहेत. त्याला काय करणार? मग त्यासाठी अवैध मार्गाने धनसंपत्ती मिळवावी लागते. त्यासाठी देवदेवतांची उपासना जोरात केली जाते. सर्व मंदिरे, मठ यामधून जास्ती करून हे असे अभक्त गर्दी करून भक्तीचे प्रदर्शन करत असतात. कामवासना तर न शमणारी आहे. येथे मानव हैवान होतो, तो नराधम होतो. रक्ताची, पोटची नाती गुंडाळून ठेवली जातात. वर्तमानपत्रामधून आपण अशा भयावह बातम्या वाचत असतो. माणूस मोक्षाची, स्वर्गाची अभिलाषा बाळगून जगत असतो. त्यासाठी तो पुण्यकर्म करतो. काहीही करून येथे जसे उपभोगले तसे आणि त्याहूनही जास्त उत्तम पुढील जन्मी उपभोगायला मिळावे म्हणून देवदेव करत असतो. अशा प्रकारे माणूस धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची सदा सर्वदा अपेक्षा बाळगून जगत असतो. त्यामुळे त्याच्या हातून संचित भोग निर्माण होत असतात. यामधून सुटका झाल्याशिवाय मुक्ती शक्य नाही. यामधून त्याची सुटका होण्यासाठी अष्टावक्र मुनी येथे उपाय सांगत आहेत. वास्तवात आपण कर्म करतो ते आपल्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करून देह जीवित ठेवण्यासाठी. देह जीवित ठेवायचा तो प्रभुसेवा करण्यासाठी. येथील विश्वलीला प्रभूसाठी साक्षी राहून उपभोगण्यासाठी. परंतु माणसाला कर्म केले याचाच अहंकार आणि अभिमान असतो. त्या ताठ्यात तो अहंकार जोपासला जाईल अशीच कर्मे करत असतो. यामुळे संचितात भर होते. काही कारणांनी जी कर्मे तो आयुष्यात करू शकत नाही त्याबद्दल त्याला फार वाईट वाटत असते. प्रसिद्ध व्यक्तींना त्यांच्या 60व्या किंवा 75च्या वाढदिवशी विचारा की तुमच्या राहून गेलेल्या गोष्टी कोणत्या. अत्यंत उत्साहात ते एक भली मोठी यादी सादर करतील. यात लक्षात येत नाही की आपण अतृप्त वासना आणि कामना यांना खत पाणी घालून स्मृती घट्ट करून संचित वाढवत आहोत. हे पुनर्जन्माला निमंत्रण आहे. अष्टावक्र मुनी सांगतात की हे कार्य केले, हे कार्य केले नाही
अशा द्वंद्वातून जेव्हा चित्त मुक्त होते तेव्हा ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यामधूनही निरपेक्ष होते. यास्तव जे घडले अथवा जे घडले नाही त्याबद्दल पूर्ण समाधानी असावे आणि ते दोन्हीही त्वरित तेथेच विसरून जावे. हरिओम.